नक्की फॅशन आली तरी कशी? अरे तुला नाही माहिती होय कशी आली फॅशन? तुला माहित आहे तर सांग की. अरे थांबा थांबा सांगतो. फॅशन म्हणजे काय? जुन्या काळातल्या लोकांना घालायला चांगली कपडे नव्हते मिळत, तेव्हा ते काय करायचे, फाटलेल्या कपड्यावर एखादा तुकडा लावायचे आणि पॅचवर्क करायचे. परंतु आजकालच्या मुलांना घालायला कपडे चांगले भेटतात तरी पण ते कुठं गुडघ्यालाच पॅन्ट फाट, कुठं मांडीलाच पॅन्ट फाट असं केलं की म्हणायचं फॅशन. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर बघा, केस कापणाऱ्या न्हावी माहित आहे ना, त्या न्हाव्यानं जर एखाद्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीचा कट मारला, लोक म्हणतात दादा फॅशन आली अशी व दुनिया बिघडते कशी, दादा फॅशन आली अशी व दुनिया बिघडते कशी. सासू सासऱ्यांचा टीव्ही ना मान, सदा मोबाईल मध्येच ध्यान. अहो महाराज, नक्की सासू सासऱ्यांचा मान कोण ठेवणार? अरे बाबा, आजकालच्या समाजातल्या सुना सासू सासऱ्यांचा मान ठेवत नाही. मी इथलं नाही बोलत बरं का, आमच्याकडचं सांगतोय. आजकालच्या समाजातल्या सुना सासू सासऱ्यांचा मान ठेवणार. पण तुम्हाला सांगतो, ऐका जरा, खरी इंडियन मदर कुणाला म्हणतात ऐका जरा. जी करते आपल्या आई वडिलांची कदर, करते आपल्या सासू सासऱ्यांचा आदर, जिचा नेहमी डोक्यावर असतो पदर, परंतु आजकालची इंडियन मदर अशी राहिलेली नाही. आजकालच्या इंडियन मदरचा मोबाईल मध्ये जीव की प्राण झालाय. सासू सासऱ्यांचा ठेवी ना मान, सदा मोबाईल मध्ये ध्यान. इंस्टा फेसबुक कोण करणार? अरे बाबा, आजकालची तरुण वयातली मुलं, बाल वयातली मुलं आई वडिलांची कीव करणार. अरे बाबा, आजकालची तरुण वयातली मुलं आई वडिलांची कीव करणार. ही आजकालच्या मुलांचा मोबाईल मध्ये जीव की प्राण झाला. महाराज, आजकालची ही मुलं मोबाईल मध्ये बघतात. अरे आजकालची मुलं मोबाईल मध्ये इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि कुठला तरी बुक करणार आहे. अहो महाराज, बुक नाही हो, फेसबुक. अरे या ठोकळ्यांना फेसबुकचा पत्ते आहे का? ही फेसबुक बघतात. आणि कुठला तरी हायर पण नाही का? हायर ना फ्री फायर आहे. अरे हा ते फुकट गोळ्या झाडा. अहो महाराज, यांना फुकट वेळ देतं कोण? अरे त्याला काय 30 रुपयाचा रिडीम कोड मारला, डायमंड पण फ्री आणि गोळ्या पण फ्री. आजकालची बाल वयातली मुलं, तरुण वयातली मुलं आई वडिलांची कीव करणार. त्यांचा मोबाईल म्हणजे जीव की प्राण झाला. आई वडिलांची नाही कीव, सदा मोबाईल मध्येच जीव. इंटरनेटनं केली काशी व दुनिया बिघडली कशी, दादा फॅशन आली अशी व दुनिया बिघडली कशी. सदा तोंडात याच्या गुटला, जुगार खेळून झाला यो फुटला. ही जुगार घेतात ही 4 मुलं. चालू कार्यक्रमात असं कुणाला बोलू नको. तो तर फिट्यापर्यंत हाणतील, वाजवणाऱ्याला पण हाणतील. का त्याला चुकलं बोलला? अरे इंग्लिश भाषेमध्ये नको बोलू.
काय सांगतं माहितीये का? विज्ञान असं सांगतं की माणसाच्या तोंडातली लाट ही माणसाच्या पोटात गेली पाहिजे. बरोबर की नाही ठुडेचे? बाबा कोळेकर सरांना आपलं म्हणणं पटलं. म्हणजे माणसाच्या तोंडातली लाट ही माणसाच्या पोटातच गेली पाहिजे. पण ही तरुण मुलं बाथरूमच्या भिंती रंगवतात. अहो महाराज ती भिंत काल पांढरी होती आज लाल झाली. आता तो परिणाम सदा तोंडात याच्या गुप्ता दुवार घेऊन झाला हो गुप्ता. जीव गेला तरी पिक बेसीर तशी दादा पैसे आली अशी व दुनिया तशी मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी शिकली प्रगती झाली. अहो महाराज मुलगी शिकली प्रगती झाली पण घात पण झाला. हा बाबा हा मुलगी शिकली प्रगती झाली. या आत्ताच्या युगात स्त्री पुरुष बरोबरीच्या युगात स्त्रियांनी व पुरुषांनी बरोबरी केली. मुलांनी पॅन्ट शर्ट घातले. मुलींनी सुद्धा पॅन्ट शर्ट घातले. मुलांनी शॉर्ट घातले. मुलींनी सुद्धा शॉर्ट घातले. मुलांनी हे पिलं. मुली सुद्धा यात कमी नाही. मुलींनी सुद्धा हे पिलं. अरे 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 असं बोलू नका. तुम्ही सुद्धा सिगारेट पिऊ नका. तुम्ही सुद्धा सिगारेट पिऊ नका. एक गोष्ट सांगू का? जर मुलांनी सिगारेट पिली ना 21 मुलांचा नाश होतो. पण मुलींनी सिगारेट पिली ना 42 मुलांचा नाश होतो. थांबा. बापरे एवढा कुळांचा नाश. हा सांगा. एक मिनिट ऐका. एखादा मुलगा एखाद्या घरात जन्माला आल्यावर मरेपर्यंत तो त्याच कुटुंबात राहतो. पण मुलींचं तसं नसतं. मुली लग्नाच्या आधी माहेरच्या घरी आपल्या वडिलांच्या घरी असतात ती 21 कुळं आणि लग्न झाल्यावर सासरच्या घरी जातात ती 21 कुळं. 21 आणि 1 42. म्हणजे मुलींनी जर व्यसन केलं तर 42 कुटुंबाचा नाश होतो. त्यामुळे इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक मातेला माऊलीला बहिणीला हो आजी ऐकताय का? त्यामुळे इथे बसलेल्या प्रत्येक मातेला माऊलीला माझी नम्र विनंती आहे, तुम्ही सुद्धा व्यसन करू नका आणि तुमच्या घरी कोण करत असेल तर त्यांना करू देऊ नका. आता सूर्यगोळा प्रकाश पडला. आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर कराला माझा नमस्कार. आडवा डोंगर कराला माझा नमस्कार. इंचून नक्की चावला तरी कुठं? अरे बाबा हा विंचू माणसाच्या शरीराला चावत नाही. हा विंचू माणसाच्या मनाला चावतो. पण हा विंचू कसला माहितीये का? ओ महाराज कसला? अरे हा विंचू म्हणजे षडविकारांचा विंचू. ओ महाराज आता षडविकार म्हणजे काय? तुला कधी राग येतो का? राग अहो लय आहे गं. याला मारू का? याला मारू? राहू दे. एक काम कर. हा जो तू राग येतो म्हणला ना ह्याला ते ना षडविकारांपैकी एक क्रोध नावाचा विकार म्हणतात. ऐक तुला कधी असा गर्व वाटतो का? लय गर्व. हा होतो ना. अख्ख्या वर्गात माझ्या एवढा हुशार विद्यार्थी कोणच नाही. हा झाला अहंकाराचा गर्व. तुला कधी असं वाटतं का की दुसऱ्या घराची वस्तू आहे ती माझ्याकडे पण असावी? माझ्या मित्राने आयफोन 15 घेतला पण मी आयफोन 16 प्रो मॅक्स. त्याला तू म्हणतात लोभाचा विंचू. आता हे 6 प्रकारचे विंचू माणसाच्या मनाला चावतात. हे विंचू कुठले? पहिला विंचू कामाचा, दुसरा विंचू क्रोधाचा, तिसरा विंचू मदाचा, चौथा विंचू मत्सराचा, पाचवा विंचू मोहाचा आणि 6वा विंचू अहंकाराचा. आता हा विंचू चावला. आता या विंचवाशी उतारा. कोणता महाराज? 7-12 उतारा होय? अरे 7-12चा उतारा नाही. अरे ऐका रे बाबा, एक मोठा दगड घ्या आणि टाका बुवाच्या डोक्यात म्हणजे बुवा बी संपल आणि इंचू बी. पण आपलं वाकडं बुवाशी नाही विंचवाशी आहे. बरोबर. हे खाली टाका दगड. ऐका ऐका ऐका. आता या विंचवाशी उतारा. तमगुण मागे सारा सत्वगुणाचा लावा अंगारा. विंचू विंगळी उतरेल घरा घरा. अहो महाराज सत्वगुणाचा अंगारा काय बाजारात भेटतो का? अरे हा सत्वगुणाचा अंगारा बाजारात भेटत नाही. हा सत्वगुणाचा
सरस्वती विद्यानिकेतन शाळेत शिक्षणाच्या माध्यमाने भेटतो. परंतु ऐका रे ऐका, या विषयाला उतारायला एकाच प्रकारचा नाही, 2 प्रकारचे उतारे लागते. एक शिक्षणाचा ज्ञानाचा आणि दुसरा अध्यात्माचा. आणि अध्यात्माचा उतारा कुठे भेटतो माहिती का? कुठं भेटतो? या पावसाच्या राजापाशी. त्यामुळे या राजाला साकडं घाला की हे देवा गणराया आमच्या अंगातले क्षण विकार नष्ट होऊ दे आणि अज्ञानाचा अंधार जाऊ दे आणि ज्ञानरूपी सूर्य प्रकट होऊ दे. सूर्योगाला प्रकाश पडला आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. आता हा विंचू उतरला तर मग आता काय करायचं? आता इथपर्यंत ज्यांनी येऊ दिलं त्या गुरुला नमन करायचं आणि आपण इथून निघायचं. दयांचे केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण ते श्री गुरूंचे चरण नमस्कार. आता